नमस्कार. चहा घेता घेता सहज आज आपण थोडंसं पितृपंधरवड्यासंबंधीच बोलू. पितृपंधरवड्यासंबंधी म्हणजे असं, की ज्यांच्यामुळे हा आयुर्वेद निर्माण झाला, तो वाढवला गेला, आपल्याला समजेल अशा स्वरूपामध्ये आला, तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो सतत नवा आणि सतत ताजा तवाना असा राहतोय. नित्य नवीन आणि नित्य निरंतर अशाश्वत असं हे जे आयुर्वेदाचं स्वरूप आहे, हे आपल्यासमोर मांडण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला शिकवलं, ज्ञान दिलं आणि बोलतं केलं, या सगळ्यांना इथे मी वंदन, अभिवादन आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी आ आजचा एपिसोड करतोय. कारण हा पितृपंधरवडा आहे. पितृपंधरवडा हा म्हणजे फक्त आपले केलेले पूर्वज एवढंच नाहीये. त्याच्यापेक्षा बरीच मोठी अशी व्यापक अशी ही संस्था आहे आणि हा जो पितृलोक आहे किंवा तिथे जे असलेले लोक आहेत, त्यामध्ये आप्त, स्वजन, आचार्य, ऋषी आणि तुमचे पूर्वज आणि असंख्य असे जे लोक जे तुम्हाला मला सतत सहाय्य करतात आणि आपल्या उत्कर्षासाठी मदत करतात, त्या सगळ्यांचं इथे स्मरण करणं जरुरी आहे. त्यामुळे या विश्वाचा पिता ज्यांच्यापासून हा आयुर्वेद निर्माण झाला, तो इंद्राकडे सांगितला गेला. तिथून भरद्वाज ऋषींनी तो आणला आणि तो आणल्यानंतर हरी, जतुकर्ण, भेल, पराशर इत्यादी ऋषींनी तो सगळ्यांना तो प्रस्तुत केला. त्याच्यापासून संहिता निर्माण झाल्या. त्यातल्या अग्निवेश तंत्र त्याच्यापासून चरक संहिता निर्माण झाली आणि तशीच वेगळ्या एका माध्यमातून सुश्रुत संहिता, चरक संहिता, सुश्रुत संहिता, चरक संहिता ही मुख्यतः अग्निवेश संहिता आहे. त्यामुळे अग्निवेश संहिताचं पुनः संस्करण म्हणजे चरक संहिता. काश्यप संहिता ज्याच्यामध्ये बालरोग चिकित्सा आणि कौमारभूत्य म्हणजे ज्याच्यामध्ये ऑब्स्टेट्रिक्स, गायनेकॉलॉजी आणि पीडियाट्रिक्स या तिन्हींचं मिश्रण आहे. अशा अशा स्वरूपाचा हा ग्रंथ जो बराच अंशी मिळाला आहे, पण त्यातल्या काही गोष्टी नष्टही झाल्या. त्या गोष्टी भरून येत नाहीये. पण त्या गोष्टी होत्या आणि त्या सुरुवातीची काही पानं मिळत नाहीत. मधले मधले काही श्लोक मिळत नाहीत. पण तरीसुद्धा ती आज आहे आणि ती मार्गदर्शन करते. तसंच भेद संहिता, हरित संहिता याही अजून आहेत आणि त्या आजही उत्तम मार्गदर्शन करतात. त्यामुळे या जुन्या ऋषीमुनींनी हे जे ज्ञान आहे, चिरंतन असा जो आयुर्वेद आहे, तो तुमच्या आमच्या समोर ठेवण्यासाठी जे काही कष्ट घेतलेत आणि त्यांनी जे त्यांचा जो कल्याणाभिनेवेशी अशा स्वरूपाचा त्यांचा जो गुणधर्म आहे, तो त्याला जागत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलाय. कारण ही कथा चरक संहितेच्या सुरुवातीच्या पहिल्याच अध्यायात येते, की ज्या वेळेला द्वापार युगाच्या शेवटी कलियुगाच्या थोडंसं आधी या ऋषींच्या असं लक्षात आलं, की आता कलियुग सुरू होईल आणि त्यावेळेला मनुष्याची मती भ्रष्ट होईल आणि तो खाऊ नये ते खाईल, करू नये ते करेल आणि त्यातून रोगांना बळी पडेल आणि त्यामुळे तो जर निरोगी राहायला हवा असेल, तर त्याला ज्ञापक म्हणजे त्याला ज्ञाता बनवावं लागेल आणि त्यासाठी सगळ्यांची एक परिषद भरली कणखर क्षेत्रामध्ये आणि कणखर क्षेत्रामध्ये ही परिषद भरली. तिथे आपल्याला माहिती असलेले, माहिती नसलेले असे
अनेक ऋषी मुनी एकत्र जमले आणि त्यांनी हे ठरवलं की आयुर्वेद इंद्रापासून आणावा लागेल आणि त्यासाठी कोणाला नेमायचं तर सगळ्यांच्या एकमताने भरद्वाज ऋषींची तिथे नेमणूक झाली आणि त्यांना आपलं सर्व तपसामर्थ्य आणि त्याच्या पाठीशी उभं केलं आणि तो इंद्रापासून तो आयुर्वेद हा आपल्यापर्यंत आला आणि त्याच्यापासून हा आजपर्यंत असलेला आयुर्वेदचा ओघ जो आहे ज्ञानोघ तो आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्याशिवाय तो आलेला ओघ नंतरच्या प्रतिसंस्करण करणाऱ्यांनी टीकाकारांनी आणि त्याच्यानंतर तो सगळं आयुर्वेदाचं ज्ञान जे आहे ते आम्हाला समजण्याची आणखी सोपं करणारे असंख्य असे लेखक शिक्षक गाईड्स आणि हे सगळे लोक आपापल्या बुद्धीनी आपापल्या क्षमतेने त्यामुळे आपल्यापर्यंत आणण्यासाठी त्यांनी सहाय्य केलंय आणि त्या सगळ्यांचं ऋणनिर्देश करणं हे माझं मी परम कर्तव्य समजतो. त्यामुळे अशी ही ज्ञानसंपदा चालू ठेवणारी असं ही भारतातील आयुर्वेदाची कॉलेजेस आयुर्वेदाच्या कॉलेजेसना उभं करणारी इतर सगळी संस्था त्याच्यासाठी उभी असणारी जी परंपरा आहे ती सगळ्या संस्थेला अभिवादन आणि त्यांचं स्मरण करून इथे हा या पितृ पंधरवड्यातील हा त्यांचा ऋणनिर्देश हा करून हा इथे भाग संपवतोय. जय जय रघुवीर समर्थ.